ओम शांती. आज आहे 22 मार्च 2025ची साकार मुरली. आज बाबा मुलांना म्हणतायत, हे माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला नशा पाहिजे की आपले पारलौकिक बाप वंडर ऑफ दी वर्ल्ड म्हणजे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य बनवित आहेत, त्यांचे आपण मालक बनत आहोत. वंडर ऑफ दी वर्ल्ड म्हणजे काय? आपल्याला दुनियामध्ये माहिती आहे की जगात 7 आश्चर्य आहेत, पण त्या 7ही आश्चर्य ते स्थूल आहेत. त्याच्यापेक्षाही मोठ्यातलं मोठं आश्चर्य म्हणजे स्वर्ग, नवी दुनिया, आणि ते बाबा बनवत आहेत. तर बाबा म्हणतात त्याचा तुम्हाला नशा पाहिजे की सगळ्यात मोठं दुनियातलं जे आश्चर्य आहे ते स्वर्ग, त्याचे तुम्ही मालक बनित आहात. पुन्हा बाबा आज आपल्याला प्रश्न विचारत आहेत की जर बाबांची साथ आपल्यासोबत असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या प्राप्ती होणार आहेत. बाबांची साथ आपल्याबरोबर असेल तर बाबा सांगतात आपल्याला मुक्ती आणि जीवनमुक्तीचा अधिकार मिळणार आहे. आपल्याला बाबा आस्तिक बनवून त्रिकालदर्शी बनवतात, आधी मध्य अंतचं ज्ञान देतात आणि आपल्याला या दुनियेमधून घेऊन जातात. बाबा म्हणतात ह्या सगळ्या प्राप्ती तुम्हाला होतात कारण तुम्ही मला ओळखलंय, सत्यपिता परमात्माला तुम्ही ओळखला आहे. पुन्हा बाबा सांगतात की तुमचे पूर्ण चक्रामध्ये 84 जन्म होत आहेत, पण सगळ्यात पहिला जन्म घेणारा श्रीकृष्ण तोच काय बनतो नंतर ना ब्रह्मा, पुन्हा ब्रह्माच काय बनतो विष्णू, विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण. तर ह्याचाही बाबांनी आज मुलीमध्ये उल्लेख केलेला आहे. मी जो मला जे ज्ञान सांगतोय, बाबा म्हणतात ती सत्यनारायणची सत्यकथा आहे. त्या कथेमध्ये फक्त आणि फक्त हे प्रसाद खाल्ला तर काय होईल, हा प्रसाद नाही खाल्ला तर काय होईल, ह्याच्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण नारीने असे कर्म करावेत की ती लक्ष्मी बनेल आणि नरने अशी कर्म करावीत की तो नारायण बनेल, अशी कथा सांगणारी कथा फक्त मीच तुम्हाला सांगत आहे. आणि ही आहे सत्यनारायणाची सत्यकथा आणि ते आपल्याला फक्त शिवबाबाच सांगतात. पुन्हा आजचं गीत आहे मुरलीमध्ये की धीरज धर मनुआ, धीरज धर, अब तेरे सुख के दिन आए की आए. म्हणजे बाबा सांगतात, आपल्याला म्हणतायत ते गीत की हे माझ्या गोड मुलांना, तुम्ही थोडासा धीरज ठेवा, धैर्यता ठेवा, कारण तुमचे सुखाचे दिवस खूप जवळ येत आहेत आणि जवळ आलेच आहेत. त्यासाठी तुम्ही जे आतापर्यंत बाबांना बोलवत होता त्याची वेळ आलेली आहे की बाबा आले आहेत आणि आपल्याला नवीन दुनियामध्ये घेऊन चालले आहेत. पुन्हा बाबा सांगतात की श्रीकृष्णाचे पण 84 जन्म होतात आणि आपले पण किती जन्म होतात हे आपल्या पुरुषार्थावर अवलंबून आहे. त्यामुळे आपला पुरुषार्थ खूप महत्त्वाचा आहे. दुनियेमध्ये समजलं जातं की पैसा असेल, सगळ्या मालमत्ता असेल तर आपण खूप आनंदात राहू, पण बाबा म्हणतात तसं नाही आहे. ज्याच्याकडे आत्मिक सुख आहे तो सगळ्यात सुखी माणूस आहे, आनंदी माणूस आहे. पण ज्याला स्वयं परमात्म्याचा परिचय भेटला आहे, आनंदाचा सागराचा आपल्याला परिचय भेटला आहे, तोही इथं आनंदी नाही. बाबांना ह्याचं खूप आश्चर्य वाटत आहे. स्वतः भगवंत आपल्याला भेटला, त्याचा परिचय भेटूनही आपण आनंदी नाही आहे, ह्याची बाबांना खंत आहे. पुन्हा बाबा सांगतात की तुम्हाला प्रत्येकाबद्दल आत्मिक स्नेह आणि आत्मिक प्रेम पाहिजे. काहीही समजून सांगताना प्रेमाने सांगायचे आहे. कधीच कुणाबद्दल ईर्ष्या द्वेष करायची नाही आणि जर केली तर आपल्याला खूप मोठा दंड खावा लागेल. पुन्हा बाबा सांगतात की तुम्हाला एकमेकांशी प्रेमाने तर राहायचेच आहे, पण कधीही कुणाचा अपमान करायचा नाही. पुन्हा बाबा आज म्हणत आहेत की संग तारे कुसंग बोरे. तारे कुठे असतात? आकाशामध्ये. जसा आपला संग चांगला असेल तर आपली पण प्रगती होईल आणि जर आपला संग चांगला नसेल तर आपली अधोगती होईल. पुन्हा बाबा पुढे सांगतात की कधीही कुणी ईश्वराची आठवण करतं तेव्हा त्यांचा इशारा, त्यांचे लक्ष हे वरती असते. तिरस्कार, मान अपमान ह्याची भावना आपल्याला ठेवायची नाही. आपल्याला संपूर्ण वर्षा हा बाबांकडूनच भेटणार आहे. पुन्हा बाबा सांगतात की जीवघात, आत्मघात हा कधीही करायचा नाही, नाहीतर तुम्ही माझ्या वर्षापासून दूर जाताल. पुन्हा बाबा आजचं वरदान आपल्याला सांगत आहेत की बाप समान वरदानी बनून प्रत्येकाच्या हृदयाला आराम देणारे मास्टर दिलाराम भव. म्हणजे बाबा सांगतात की जो बाप समान वरदानी आत्मा आहे त्याच्या मनामध्ये कधीही कुणाबद्दल कमी कमजोरी येत नाही. तो खूप दयाळू शांत असतो. त्यामुळे
ते कुणाचंही परचिंतन आणि प्रदर्शन करत नाहीत. अशी आत्मा बाबा सांगतात सगळ्यांना आराम देते, सगळ्यांची स्नेही सहयोगी असते आणि त्यांना आपोआपच परमात्माचा आणि सगळ्या लोकांकडनं आशीर्वाद आपोआपच मिळतो. पुन्हा बाबा सांगतात अशा व्यक्ती गायन आणि योग्य असतात. पुन्हा बाबा आजचं बोधवाक्य सांगत आहेत की संगम युगामध्ये श्रेष्ठ आत्मा ती आहे जी सदा बेफिक्र बादशाह म्हणून राहते. संगम युगामध्ये श्रेष्ठ आत्मा कोणती आहे की सदा बेफिक्र बादशाह म्हणून राहते. आज आपल्या मातेश्वरी जगदंबांचे मम्माचे महावाक्य आहे. त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की जर आपल्याला ज्ञान भेटतं तर त्याचा फायदाही आपल्याला 100 पटीने होतो. पण ज्ञानात येऊनही जर आपण कुठली चुकीची गोष्ट केली तर त्याचाही तोटा, त्याचाही दंड आपल्याला 100 पटीनेच मिळणार आहे. त्यामुळे बाबा आपल्याला त्यासाठीच आलेले आहेत की चांगलं ज्ञान, श्रेष्ठ कर्म शिकवून आपल्याला या दुनियेमधून घेऊन जाणार आहे. म्हणजे आपल्याला त्याचा दंड भोगावा नाही लागणार. म्हणून कर्म करताना मम्मा पण सांगत आहेत की खूप अटेन्शन देऊन आपले कर्म झाले पाहिजे, कारण आपण ज्ञानी आत्मा आहोत. पुन्हा आजचा व्यक्त इशारा आहे की आपल्यामध्ये निर्माणता पाहिजे. कुठलेही सत्य सिद्ध करताना सभ्यता हवी आहे आणि जर निर्माणता नसेल तर आपण काहीही निर्माण करू शकत नाही. कुठल्याही सेवेचा पाया टाकण्यासाठी, नवीन काहीतरी निर्माण करण्यासाठी नम्रता म्हणजे निर्माणता खूप आवश्यक आहे. त्यासाठी बाबा एक उपाय सांगत आहेत की आपल्याला गुण, ज्या आपल्या आत्म्याचे 7 गुण आहेत आणि आपण ज्ञानाच्या रोजच्या रोज ज्या पण गोष्टी ऐकतो त्याला आपल्याला आत्मसात करायचे आहे आणि त्याला संस्कारामध्ये आणायचं आहे. हे केल्यानंतर आपल्यामध्ये सभ्यताचा गुण नक्कीच येईल. ओम शांती.